तर अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांनी अंतरवाली सराटीमध्ये जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेतली आहे। मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी जय पवार हे मुंबईतून जालन्यामध्ये पोहोचलेले आहेत। यावेळेस जय पवार यांनी मनोज जरांगे यांचा सत्कारही केलाय। तर या भेटीमुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले। मराठा समाजाचे आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटलांची अजित पवारांचे पुत्र जय पवार यांनी जाऊन भेट घेतलेली आहे आणि ते खास मुंबईहून जालन्याला या भेटीसाठी गेल्याचं कळतंय। तर आमचे प्रतिनिधी रवी जयस्वाल आपल्या सोबत आहेत। रवी, या भेटी संदर्भातली काय अधिक माहिती आहे? आपण जर बघितलं तर जय पवार यांनी अचानक मुंबईहून थेट आंतरवाली या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतलेली आहे। त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलेलं आहे। जय पवार हे मुंबईहून छत्रपती संभाजीनगरला आले आणि त्या ठिकाणाहून बाय कार ते थेट आंतरवाली सराटी या ठिकाणी दाखल झाले। मात्र त्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील थोडं बाहेर गेले होते आणि त्यामुळे तब्बल अर्धा तास जय पवार यांनी मनोज जरांगे पाटील यांची वाट पाहिली आणि त्यानंतर जरांगे पाटील या ठिकाणी आले आणि जय पवार यांचं त्यांनी स्वागत केलं। जय पवार यांनीही त्यांचं स्वागत केलं। दोघांमध्येही थोडा गप्पा वगैरे झाल्या, मात्र कुठलीही या भेटीमध्ये चर्चा झालेली नाहीये। मात्र या जय पवार यांनी घेतलेल्या अचानक भेटीमुळे राजकीय चर्चांना मात्र उधाण आल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळत आहे। निश्चितच धन्यवाद रवी या सविस्तर माहितीसाठी।